मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलेला आहे। गेल्या वेळेसच्या काही मागण्यांची सरकारने अंमलबजावणी न केल्याचा आरोप करत जरांगे यांनी उपोषणाचा इशारा देखील दिलेला आहे। जर त्याआधी सरकारने पावलं उचलली नाहीत तर 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला आणि यावरूनच आता ओबीसी नेते देखील आक्रमक झालेले आहेत। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। जरांगे पाटलांची पुन्हा एकदा उपोषणाची हाक। 29 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम। मराठा बांधवांना आंदोलनात सहभागाचं आवाहन। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। आपल्या काही मागण्यांसाठी जरांगे 30 मे पासून उपोषणाला बसणार आहे। आज अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची बैठक घेतली। यावेळी सरकारला 8 महिन्यांची मुदत देऊन सुद्धा सरकारनं काहीही न ऐकल्याचं म्हणत उपोषणाचा निर्णय घेतला। त्यामुळे आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत उपोषणावरून मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली। तारीख आंदोलनाची, आंदोलन होणार अंतरवाली शांततेत, राज्यात होणार शांततेत, अंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। हैदराबादचा गॅझेटियरचा GR काढलाय, स्थानिक चौकशीचा अहवाल सांगायला सुरुवात करायला होती। त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आधी 30 मेला आंदोलन सुरू होणार। सातारा संस्थांचा तुम्ही GR का काढला? 1 महिन्यात का थांबले होते? 8 महिने वेळ दिलाय। सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान, मिरज संस्थान, या सगळ्या संस्थांचा GR, सातारा संस्थान हैदराबादचा काढलेला GR, 94चा GR जो काढला होता 1994 ओबीसी साठी, त्या GRच्या धर्तीवरच सातारा संस्थांचा GR आणि हैदराबाद गॅझेटियरचा GR एकत्र घ्यायचा। हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं थांबवलेलं वाटप सुरू करावं। 29 मे पर्यंत मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं। कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीनं प्रमाणपत्र द्या। सातारा गॅझेटियरनुसार तातडीनं GR काढा। 1994च्या धर्तीवर सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा प्रलंबित GR काढा। राज्यातील मराठ्यांवरचे सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या। सर्व योजना पुन्हा सुरू करा, एकही योजना बंद होऊ नये। आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा। आरक्षणासाठी नेमलेली मंत्रिमंडळ समिती बरखास्त करा। आरक्षणासाठी नव्यानं समिती स्थापन करा। याच मागण्यांसाठी जरांगेंनी राज्यभरातल्या मराठा बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन केलं। या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगेंनी सरकारला 29 मे ही डेडलाईन सुद्धा दिली। पण जरांगेंच्या सर्व मागण्या आम्ही आधीच गांभीर्याने घेतल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला। तर दुसरीकडे जरांगेंना उपसमितीचं अध्यक्षपद माझ्याकडे राहू नये असं वाटत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असं विखे पाटलांनी म्हटलंय। जरांगे पाटलांनी गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच या बाबतीबद्दलचा इशारा सरकारला दिला होता। सरकारने सुद्धा त्या इशाऱ्याला गांभीर्याने घेतलेला आहे। स्वतः विखे पाटीलांनी जरांगेंची भेटही घेतली होती। त्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं त्याबद्दलचे आम्हाला माहीत नाही, परंतु त्यावेळेला ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्याच्यासाठी सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत आणि हे आंदोलन होऊ नये त्यापूर्वी हे त्यांच्या असलेल्या मागण्या या किती तडीस नेता येईल याचा प्रयत्न सरकार निश्चित करेल। आंदोलन हा त्यांचा अधिकार आहे। माझ्या समितीचा मी अध्यक्ष आणि आता माझ्या राजीनाम्यामुळे त्या समिती बरखास्त केल्यामुळे हा प्रश्न आणखी मार्गी लागत असेल तर माझ्या हरकत हा काय प्रतिसाद प्रश्न माझा नाहीच आहे। समाजाच्या करता आपण एक कायदेशीर चौकटीत बसून आपण जी कार्यवाही केली
म्हणून आपल्याला सगळ्या न्यायालयामध्ये आतापर्यंत यश मिळत गेले. पण माझ्या राजीनाम्यामुळे त्यांचं समाधान होत असेल आणि त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटत असेल, मला काही त्या पदावर थांबण्यामध्ये फार उत्सुक आहे असं नाही. त्यांची इच्छा नसेल तर मी केव्हा जायला तयार आहे. उपोषणाची घोषणा करताना जरांगे पाटलांनी सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे, तर भाजप नेते प्रसाद लाड यांनी त्याला उत्तर दिलं. शेवटी सरकारनं जर ठरवलं की गोरगरीब मराठ्यांचं वाटोळंच करायचं, तर त्यावेळेस मैदानात पायावरून उभं राहायला लागतं. तेव्हा समाजाचं लेकराबाळांचं कल्याण होते. कारण आता जूनमध्ये ॲडमिशन आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला प्रमाणपत्र रोखून धरले. आमचं हैदराबाद गॅझेटचे प्रमाणपत्र ते पण रोखले. ज्या नोंदी सापडल्या ते पण प्रमाणपत्र रोखलेत. व्हॅलिडिटी पूर्ण रोखल्यात. पोरांचे नोकऱ्यामध्ये गेलेत. काहींचे आता ॲडमिशन आहेत. 50-60 लाख पोरं जवळपास राज्यात ॲडमिशन घेतील. त्यांचं सगळ्यांचं वाटोळं सरकार करण्याच्या मनस्थिती. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळालं, समाजाचा फायदा झाला, हे आम्ही कुठेही डावलत नाही आहोत. परंतु ज्या पद्धतीमध्ये कुणाचं तरी ऐकून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून जो महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होतोय, जो महाराष्ट्र अर्थनीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र विकास नीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र शैक्षणिक नीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र ॲग्रिकल्चर नीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र IT मध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे, त्या महाराष्ट्राला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न कृपया आपण मराठा समाजाला पुढे करू नये. तर दुसरीकडे जरांगेंनी ओबीसींच्या हक्काचं आरक्षण पळवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही सुद्धा त्याला आंदोलनातून उत्तर देऊ असा इशारा ओबीसी नेते तायवाडे यांनी दिला. यासोबतच मुंबईतल्या आंदोलनात तुम्ही गुलाल उधळला होता, मग आता पुन्हा आंदोलन कशासाठी असा सवालही त्यांनी केला आहे. ज्यावेळेस सरकारने त्यांच्या हातामध्ये शासन निर्णय दिला होता तेव्हा त्यांनी खूप गुलाल उधळला होता आणि तेव्हा त्यांनी समाधानसुद्धा व्यक्त केलं होतं की आम्ही लढाई जिंकली. मग जर ते लढाई जिंकले तर आता पुन्हा ती कुठल्या कारणास्तव लढाई लढत आहे आणि आंदोलनाची हाक देत आहे हे माझ्या अजून लक्षात येत नाही. सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देऊन नवीन लोक ओबीसीमध्ये येत आहे. त्या दिवशी यापूर्वीसुद्धा या राज्यातील संपूर्ण ओबीसी समाज एकत्रित येऊन एक संघपणे लढा दिला आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण केलं. त्याच धर्तीवरती आम्हीसुद्धा आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आज पण सज्ज आहोत आणि आम्ही पण त्याच उत्तरात उत्तर देऊ. त्यामुळे आता पुन्हा एकदा ओबीसी नेते आणि मनोज जरांगे समोरासमोर येण्याची भीती तयार झाली आहे. त्यातच गुणरत्न सदावर्तेंनीही सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न जास्त महत्त्वाचे असल्याचं म्हणत जरांगेंवर टीका केली. मग हा पुढारी कुणाचा? हा पुढारी वेगळं सांगण्याची गरज नाही. हे राजकीय नखरे करणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं वागणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं डोलणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं नाचणारा माणूस आहे. त्याच्यामुळं अशा राजकीय नखऱ्यानं वागणाऱ्याला किंमत द्यायची गरज नाही. एकीकडे जरांगे आपल्या मागण्यांवरून आक्रमक झालेत, तर दुसरीकडे ओबीसी नेते आणि त्यांचे विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातलं वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. त्यातच जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार काही पावलं उचलून जरांगेंचं समाधान करतं का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.